माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. लोकांना न्याय देण्यासाठी, लोकांची शेती जमीन संरक्षण करण्यासाठी आम्ही ही लढाई करत राहू. की हा रस्ता हा केवळ आणि केवळ हा पैशासाठी हा रस्ता चालतो. आज महाराष्ट्रात शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादन विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. अशा वेळी दोन महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात. एक म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या जमीन कोणत्या अधिकाराने ताब्यात घेत आहेत, आणि जर सरकार शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या जमीन जास्त काळ ताब्यात ठेवून त्यावर मालकी हक्क सांगू लागले तर अशा वेळी काय? तर या बाबतीतच सन्माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. राज्य सरकार आपल्या स्वतःच्या नागरिकांच्या मालमत्तेवर प्रतिकूल कब्जा म्हणजेच ॲडव्हर्स पोझेशन या तत्त्वाच्या आधारे मालकी हक्क सांगू शकत नाहीत. जर सरकारला ॲडव्हर्स पोझेशन म्हणजेच प्रतिकूल कब्जा या तत्त्वाच्या आधारे खाजगी जमिनी, खाजगी मालमत्ता या स्वतःच्या मालकीची करून घेण्याची परवानगी दिली तर मग मात्र नागरिकांच्या मूलभूत घटनात्मक मालमत्तेच्या हक्कांचे उल्लंघन होईल आणि शासनावरील जनतेचा विश्वास कमी होईल. सन्माननीय सर्वोच्च न्यायालय यांचा निर्णय तर आपल्याला समजला, परंतु स्टेट ऑफ हरियाणा वर्सेस अमीनलाल या दाव्याची पार्श्वभूमी काय होती तर ती थोडक्यात जाणून घेऊया. हरियाणा सरकार यांनी 50 वर्षाहून अधिक काळ एक जमीन ही आपल्या ताब्यात आहे आणि ती आता जमीन स्वतःच्याच मालकीची झाली आहे असे घोषित होऊन मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला. खरं तर ती जमीन 2 खाजगी व्यक्तींची होती आणि त्या व्यक्तींचे रेव्हेन्यू रेकॉर्डला नावंसुद्धा होती, परंतु केवळ ॲडव्हर्स पोझेशन म्हणजे प्रतिकूल ताब्याच्या आधारे हरियाणा सरकार असे सिद्ध करू पाहत होती की ती जमीन ही स्वतःच्या मालकीचीच आहे. या दाव्याचा प्रमुख मुद्दा असा होता की सरकार एखाद्या नागरिकाची जमीन स्वतःच्या ताब्यात दीर्घकाळ ठेवून त्यानंतर आम्हीच त्या जमिनीचे मालक आहोत असा दावा करू शकते का? सन्माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी सरकारचा दावा फेटाळून लावला आणि कठोर शब्दात टीकाही केली. तसेच न्यायनिर्णयामध्ये असे नमूद केले की नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारने नागरिकांच्या जमिनी स्वतःच्या ताब्यात ठेवून दीर्घकाळ जमीन आमच्याच ताब्यात आहे म्हणून आम्हीच मालक झालो असा दावा करणे हे योग्य नाही. असे केल्याने आपल्या भारतीय राज्यघटनेतील मालमत्तेचे हक्क अनुच्छेद 300A हे निषभ्र ठरेल. त्यामुळे सरकारला सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे ॲडव्हर्स पोझेशनचा लाभ देणे हे न्यायसंगत ठरत नाही. लक्षात ठेवा, शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादन करणे म्हणजेच लँड ॲक्विजिशन किंवा ॲडव्हर्स पोझेशन हे जरी 2 वेगवेगळे कायदेशीर विषय असले तरीही त्यामध्ये नागरिकांच्या मालमत्तेच्या हक्काचे संरक्षण होणे हा दोन्हीमध्ये समान विषय आहे, समान मुद्दा आहे. याबद्दल आपल्याला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे, हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर माहितीसाठी, सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.